स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग अखेर मोकळा. हरकतींसाठी 30 दिवसांची मुदत. झेडपी 6 तर पंचायत समितीमध्ये 26 सदस्य वाढण्याची शक्यता. सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग अखेर मोकळा झालाय. शासनाने या संदर्भातील राजपत्र प्रसिद्ध करून हरकती आणि सूचना मागवल्या. त्यासाठी 30 दिवसांची मुदत आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सांगली जिल्हा परिषदेत 6 तर 10 पंचायत समित्यांमधून एकूण 26 स्वीकृत सदस्यांची नियुक्तीची शक्यता आहे. या नियुक्त्यांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. नवीन तरतुदीनुसार जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 10% किंवा किमान 5 व्यक्ती यापैकी जी संख्या अधिक असेल तेवढे स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. सध्या जिल्हा परिषदेत 61 सदस्य असून 6 स्वीकृत सदस्यांची भर पडल्यास सदस्य संख्या 67 होईल. पंचायत समित्यांसाठी एकूण सदस्य संख्येच्या 20% किंवा किमान एक व्यक्ती यापैकी जी संख्या अधिक असेल तेवढे स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याचे सूत्र निश्चित आहे. त्यानुसार 10 पंचायत समित्यांमध्ये एकूण 26 स्वीकृत सदस्यांची नियुक्ती अपेक्षित आहे. स्वीकृत सदस्यांचे पक्षनिहाय वाटप संबंधित संस्थेतील निवडून आलेल्या सदस्य संख्येच्या प्रमाणात होणार आहे. शासनाने त्यासाठी स्पष्ट गणिती पद्धत निश्चित केलेली आहे. प्रथम पूर्णांकाच्या आधारे जागा वाटप केलं जाईल. त्यानंतर उर्वरित जागा संबंधित पक्षांच्या अपूर्णांकाच्या उतरत्या क्रमाने दिल्या जातील. 2 किंवा अधिक पक्षांचे अपूर्णांक समान आल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोडत काढून अंतिम निर्णय घेतला जाईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.